आकाश तुकाराम कडोकर, आता जी तुझी फिनिश झाली हां 3000 मीटरची, हां. तर त्याचं जे टायमिंग दिलं आता तू, तर त्या संदर्भात काय सांगशील? कसं टायमिंग आहे किंवा काय? आमचे सर दररोज सकाळी प्रॅक्टिस घेतात. ती फक्त फिनिशचं आताच्या फिनिशचं काय सांगशील? की तू 3 नंबर कसा बसला किंवा इतर काय आहे तुझं? नाही, आता तू 3 नंबरला बसला, हां. तर बा तुझ्या ह्याच्यामध्ये तू काय नियोजन केलं होतं आताच्या फिनिश संदर्भात? दरवर्षी माझं फिनिशिंगला मी मागं पडत होतो. यावर्षी फक्त सरांनी फिनिशिंगला मागं पडत असल्यामुळे माझं जास्त स्प्रिंटा घेतल्यामुळे माझं फिनिशिंग वाढलेलं आहे. त्यामुळे आता थर्ड बसलो करून. हां, पहिले ह्याच्या अगोदर कितवा नंबर होता चांगल्यात चांगला? ते चांगला सेकंडच होतं. बरं, इथे टायमिंग काय आहे तुझं? 9-11 आहे बेस्ट टायमिंग. बेस्ट टायमिंग 9-11 आहे. आणि इंटरनॅशनल टायमिंग काय आहे? इंटरनॅशनल बरं. 7.5 आहे. बरं. आणि रेग्युलर प्रॅक्टिस कशी आहे तुझी? ती लॉंगची असते दररोज. दररोज हिल ट्रेनिंग, ग्राउंड, ग्राउंड. बरं. आणि असं काय टार्गेट ठरलेलं आहे का तुझं, की बा ह्या इतक्या दिवसात इतकं टायमिंग कव्हर करायचं? हो ठरलेलं आहे. ठरलेलं आहे. हां. बरं. तुझ्याबरोबर किती 3000 मीटरचे धावक आहेत तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या आमच्या एरियामध्ये जास्त करून लॉंग रनर्स आहेत. लॉंग रनर? हां 3000, 5000, 10000ची तर. बरं. त्यांच्यामुळे आमचं स्पीड वाढते. बरं. तुला स्पॉन्सरशिप किंवा इतर काय नाही कुणाची नाही? नाही. आणि मग आता जे खर्च आहे तो कसा भागवता तुम्ही? फक्त डाईट फक्त घराकडून आणि एस टी प्रवासी सर्व शाळेकडून. बरं. म्हणजे आता तू 11वीला आहे शाळा? 12वीला. 12वीला आहे, तर 12वीची जी शाळा आहे त्याच्यामधून मिळतं. आणि म्हणजे ट्रान्सपोर्ट वगैरे त्याच्या संदर्भातले पैसे ते कोण हे करतं? मग कोचची फी कोण देतं? कोचची फी नाही आम्हाला. तुम्हाला फी फुकट आहे, फ्री आहे. फुकट आहे. बरं. म्हणजे स्पॉन्सरशिप नाही आणि बाकी फूड सप्लिमेंट नाही, हां. तर तू मदत करू शकतो. ओके, थँक्यू.